नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून हार्दिक स्वागत। मी प्राध्यापक यानघरे जयवंत सोपानराव, श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज माणिकनगर नांदेड। आज आपण या ठिकाणी 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये जो इयत्ता 12वीचा अभ्यासक्रम बदललेला आहे, त्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार इतिहास विषयातील घटक क्रमांक 5 भारत आणि भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा या घटकाची सुरुवात आपण कालच्या तासिकेमध्ये केलेली आहे। आज पुनश्च एकदा माझ्या सर्व विद्यार्थ्यांना मी आव्हान करू इच्छितो, जे काही माझे ऑनलाईन अध्यापन व्हिडिओज आहेत, तर ते व्हिडिओज जर तुम्हाला आवडले तर माझ्या या व्हिडिओजला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इतिहासातील अतिशय छोट्यातल्या छोट्या गोष्टी, इतिहासातील बारकावे, ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना ज्ञात नाही त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करेन। म्हणून माझ्या सर्व विद्यार्थ्यांना, तसेच महाराष्ट्रातील 12वी कला शाखेत शिकत असलेल्या, इतिहास विषयाचं अध्ययन करत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी आवाहन करतोय की माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। आपल्या अभ्यासक्रमिक पुस्तकामध्ये अतिशय खोलातली माहिती दिलेली नाहीये। जरी या ठिकाणी 500 वर्षाचा इतिहास आपल्या समोर मांडलेला असला तरीही त्याच्या खोलापर्यंत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा, असं सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतोय आणि आपल्या अध्यापनाला सुरुवात करतोय। आता अध्यापनाला सुरुवात करत असताना आपण कालच्या तासिकेमध्ये सुधारणा पर्व इथपर्यंत येऊन थांबलेलो होतो। प्रस्तावना पाहिली, प्रस्तावनेअंतर्गत सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणांची आवश्यकता काय आहे यावर सविस्तर चर्चा केलेली आहे। त्यावर पुनश्च भाष्य करणे मला उचित वाटणार नाही, विद्यार्थ्यांना हा भाग समजलेला असेल। म्हणून या ठिकाणी सुधारणा पर्व किंवा सुधारणांचे जे काही युग सुरू झालेले होते, सुधारणांचा जो काही कालखंड या ठिकाणी सुरू झालेला होता, तर त्या सुधारणा पर्वामध्ये ज्यांनी सामाजिक सुधारणा करण्याचं आणि धार्मिक सुधारणा करण्याचं योगदान आपल्या देशासाठी या ठिकाणी दिलं, त्या समाज सुधारकांचा अभ्यास आपण या ठिकाणी करतोय। अर्थातच कालच्या तासिकेमध्ये आपण राजाराम मोहन राय यांच्याविषयी सखोल अशी माहिती पाहिली। त्यांचा जन्म केव्हा झाला, कुठे झाला, इसवी सन कोणत्या वर्षी झाला, या सर्व गोष्टी आपण काल पाहिलेल्या आहेत। राजाराम मोहन रायच्या संदर्भात जेवढी माहिती आपल्याला घेता येईल तेवढी माहिती आपल्यासाठी कमी पडेल आणि ती सर्व माहिती आपण कालच्या तासिकेमध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। विद्यार्थ्यांना ते समजलं सुद्धा आहे। मग याच राजाराम मोहन रायाच्या संदर्भात आपण थोडक्यात जाणून घेत असताना किंवा त्यांना एक आधुनिक काळातील समाज सुधारणेचा प्रणेता म्हणत असताना त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा या ठिकाणी आपल्याला माहिती असायला पाहिजे। त्यांनी केलेलं कार्य आपल्या डोळ्यासमोर असणं जास्त गरजेचं आहे। म्हणून राजाराम मोहन रायच्या संदर्भात या ठिकाणी थोडक्यात जाणून आपण
घेऊया. अर्थातच त्यांचा जन्म हा बंगालमध्ये झालेला आहे आणि बंगालमध्ये राधानगरी किंवा राधानगरमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. यावर चर्चा आपण कालच्या तासात केलेली आहे. यावर चर्चा जशी केली त्याच अनुषंगाने राजाराम मोहन राय यांचं कार्य पुढील प्रमाणे आपल्याला लक्षात घेता येतं हे कुठेतरी आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता त्यांचं कार्य लक्षात घेत असताना राजाराम मोहन राय यांनी जे उपनिषद होते, उपनिषदांचा त्यांनी अभ्यास मोठ्या प्रमाणात केला. अर्थातच ते उपनिषद संस्कृत भाषेतून होते तर त्या उपनिषदांना संस्कृत मधून बंगाली भाषेमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलेलं होतं. आता उपनिषद अभ्यासक्रमिक पुस्तकामध्ये एवढाच एक शब्द दिलेला आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. अभ्यासक्रमिक पुस्तकात जो आपल्याला नवीन बदलून आलेला इतिहास विषयाचा अभ्यासक्रम आहे आणि त्यामध्ये घटक क्रमांक 5 मध्ये उपनिषद हा शब्द प्रयोग आलेला आहे. आता उपनिषदावर विद्यार्थ्यांची जी काही मनामध्ये शंका कुशंका निर्माण होणार आहे ती कशी क्लिअर होईल किंवा उपनिषद म्हणजे काय, त्याची व्याख्या कशी सांगता येईल, या गोष्टी आपल्याला या ठिकाणी क्लिअर होणं गरजेचं आहे. या गोष्टीचा उलगडा होणं गरजेचं आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना मी मुद्दाम सर्वप्रथम आवाहन केलं की माझे YouTube वरील व्हिडिओ सर्व पहा, पूर्ण पहा. जी एक तासिका आहे ती पूर्ण तासिका पहा, जेणेकरून त्या तासिकेमध्ये प्रत्येक गोष्टीचा उलगडा झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. आता मग या ठिकाणी उपनिषदांची व्याख्या जर आपल्याला पाहिजे असेल, उपनिषद कशाला म्हणतात हे जर आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल, अर्थातच उपनिषदांचा अर्थ या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया, त्याची व्याख्या या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया. मग व्याख्या जाणून घेत असताना जे काही वेद लिहिले जातात, वेदाचे सुद्धा 4 प्रकार आहेत. आता वेदाचे 4 प्रकार कोणते कोणते आहेत तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे, मी सांगायची काही गरज नाही असं मला वाटतं. कोणते कोणते 4 प्रकार आहेत सांगा. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि चौथा एक तरी उत्तर विद्यार्थ्यांना आलं पाहिजे, अथर्ववेद. असे वेदांचे 4 प्रकार आहेत आणि याच वेदांच्या अखेरच्या टप्प्यामध्ये जी रचना केली जाते, मी उपनिषदांची व्याख्या सांगतोय. आपल्या पुस्तकामध्ये उपनिषदांची व्याख्या दिलेली नाहीये, म्हणून विद्यार्थ्यांच्या समोर ती व्याख्या मी मांडतोय. वेदांच्या अखेरच्या टप्प्यामध्ये जी रचना केली जाते त्या रचनेला या ठिकाणी उपनिषद असे म्हटले जाते. वेदांच्या अखेरच्या टप्प्यात केल्या जाणाऱ्या रचनेला उपनिषद असं म्हटले जाते. हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तेव्हा त्या उपनिषदाची किंवा उपनिषद म्हणजे काय ही संकल्पना आपल्या डोळ्यासमोर क्लिअर होते आणि त्यातून आपल्याला काहीतरी ज्ञान प्राप्ती करून घेता येते. म्हणूनच या ठिकाणी थोडक्यात जर आपल्याला सांगायचं असेलच, त्या उपनिषदांच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती जर जाणून घ्यायची असेलच तर एकंदरीत आपल्याला खूप थोडंसं खोलात जावं लागतं. तेव्हा कुठे खोलात गेल्याच्या नंतर, तेव्हा कुठे म्हणतोय मी, खोलात गेल्याच्या नंतर आपल्याला सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकते. अन्यथा उपनिषद म्हणजे काय याचा अर्थ सुद्धा आपल्याला कळणार. मी प्रारंभीच सांगितलं, पुस्तकात फक्त उपनिषद, संस्कृत भाषेतील उपनिषदांचा किंवा निषदांचे भाषांतर बंगाली भाषेत राजाराम मोहन राय यांनी केले, एवढंच या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता उपनिषदे यांचा
किंवा या शब्दाचा अर्थ आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर त्या शब्दाचा अर्थ मी जसा आता सांगितला तसा. वेदांच्या अखेरच्या टप्प्यामध्ये जी रचना केली जाते त्या रचनेला उपनिषदे असे म्हणतात. अशा प्रकारची व्याख्या आपल्याला या उपनिषदांची सांगता येते. अर्थातच या उपनिषदा संदर्भात थोडक्यात जाणून घेत असताना या उपनिषदांची एकूण संख्या 108 एवढी आहे. उपनिषदांची एकूण संख्या किती आहे? 108 एवढी आहे. त्याच्यामध्ये प्रमुख उपनिषदे 11 आहेत. प्रमुख उपनिषदे 11 आहेत. एकूण उपनिषदांची संख्या 108 आहे. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. अर्थातच प्राचीन तत्वानुसार ही उपनिषदे लिहिली जातात. जी काही प्राचीन तत्व आहेत, पौर्वात्य कालीन तत्वज्ञान जे आहे, तर त्या प्राचीन तत्वानुसार या ठिकाणी उपनिषदाची निर्मिती केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. याही पलीकडे आता उपनिषद हा शब्दप्रयोग जसं मी व्याख्या सांगितली, वेदाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये जी रचना केली जाते त्याला उपनिषद असे म्हटलं जातं. तर त्याच उपनिषदाचा जर आपण विग्रह करून अर्थ जाणून घेतला, उपनिषद या शब्दाचा विग्रह करून जर अर्थ आपण जाणून घेतला, तर या ठिकाणी हा एक शब्दप्रयोग या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा येईल. अर्थातच उपसर्गाचा अर्थ या ठिकाणी जवळ येणे असा होतो किंवा जवळ असा होतो. आणि शद, उपनिषद म्हणजे उप आणि शद म्हणजे उप या शब्दाचा अर्थातच उपसर्गाचा अर्थ होतो जवळ, आणि शद या शब्दाचा अर्थ होतो काय होत असेल सांगा बरं? शद या शब्दाचा अर्थ काय होत असेल? जसं मी उप किंवा उपसर्ग या शब्दाचा अर्थ मी सांगितला की जवळ, त्या अनुषंगाने शद या शब्दाचा अर्थ काय होत असेल? तर त्या शद या शब्दाचा अर्थ होतो बसणे, अर्थातच जवळ बसणे. मग जसं आता उप आणि सद या शब्दाचा अर्थ जवळ बसणे होतो, त्याच अनुषंगाने याला पर्यायी व्याख्या सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल. गुरु जवळ बसून, याला पर्यायी अर्थ किंवा शब्दाची व्याख्या आपल्याला कशा पद्धतीने सांगता येईल? गुरु जवळ बसून परमार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करणे. उपसर्ग या उपनिषद त्याच्यामध्ये उप आणि सद या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेतला जवळ बसणे, त्याच अनुषंगाने त्याला पर्यायी शब्द किंवा अर्थ आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल की गुरु जवळ बसून परमार्थ जाणून घेणे किंवा घेण्याची प्रक्रिया पूर्णत्वाला घेऊन जाणे, याला उपनिषद असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ही व्यवस्था कधी होते? ज्यावेळेस वेदांचा शेवटचा टप्पा असतो, शेवटच्या टप्प्यामध्ये जी रचना केलेली असते त्यावेळेस या ठिकाणी हा प्रकार आपल्याला डोळ्यासमोर आलेला दिसून येत असतो, असं सुद्धा आपल्याला थोडक्यात सांगता येईल. अर्थातच याच उपनिषदांना जवळ बसून परमार्थ जाणून घेण्याच्या पद्धतीलाच या ठिकाणी वेदांत सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? वेदांत सुद्धा म्हटलं जातं. आता वेदांतच्या संदर्भात आपण कालच्या तासिकेत जाणून घेतलेला आहे. सर्वात पहिला ग्रंथ जर कोणता लिहिला असेल कोणी, राजाराम मोहन राय यांनी, तर तो पहिला ग्रंथ म्हणजे वेदांत ग्रंथ आहे. आणि वेदांत हा शब्द प्रयोग या ठिकाणी उपनिषदांतून पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून या ठिकाणी वेदांत म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं, असं या ठिकाणी थोडक्यात सांगता येतं. अर्थातच ही उपनिषदे गद्य आणि पद्य या दोन्ही विभागामध्ये लिहिली जातात. दोन्हीमध्ये हे आढळून येतात. गद्य विभागामध्ये सुद्धा आढळून येतात आणि पद्य विभागामध्ये सुद्धा आढळून येतात. अर्थातच या उपनिषदांच्या माध्यमातून तत्वज्ञान सांगण्याचं काम केलं जातं. दॅट इज कॉल्ड फिलॉसॉफी.
व्हॉट इज दिस फिलॉसॉफी? फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, आणि तत्वज्ञान सांगण्याचं काम या ठिकाणी उपनिषदे करत असतात. म्हणूनच या ठिकाणी जसं तत्वज्ञान सांगितलं जातं त्या अनुषंगाने याच उपनिषदांना या वेदांतामध्ये किंवा वेदांमध्ये खूप महत्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच तत्वज्ञान सांगत असल्यामुळे ही उपनिषदे प्राचीन तत्वानुसार चालतात आणि तत्वज्ञान सांगतात, आणि तत्वज्ञान सांगत असल्यामुळे याच उपनिषदांना ब्रह्मविद्या सुद्धा म्हणून ओळखलं जातं. काय म्हणून ओळखलं जातं? ब्रह्मविद्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणून या उपनिषदांना या वेदांमध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे. मग या उपनिषदांचा विचार करत असताना एकंदरीत या ठिकाणी ब्रह्म असेल किंवा सृष्टी असेल किंवा याही पलीकडे परमात्मा असेल, आत्मा असेल, कल्पना असेल, अशा ज्या काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टीचा अभ्यास किंवा या सर्व गोष्टीचा आढावा आपल्याला या ठिकाणी उपनिषदांच्या माध्यमातून घेता येतो. म्हणूनच या उपनिषदांना वेदांमध्ये जास्तीत जास्त महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर त्यामध्ये 4 वेद आपण सांगितलेले होते. कोणते 4 वेद? नंबर 1 ऋग्वेद. या उपनिषदांच्या संदर्भात आपण जाणून घेतोय. उपनिषद एकूण 108 प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये प्रमुख उपनिषद 11 आहेत. मग त्या 108 उपनिषदांची विभागणी कशी झालेली आहे या 4 वेदांमध्ये ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जो पहिला वेद आहे, पहिला वेद कोणता आहे? ऋग्वेद. तर या ऋग्वेदामध्ये उपनिषदांच्या एकूण 21 शाखा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. किती शाखा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात? 21 शाखा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. याच्यानंतर दुसरा वेद जो येतो तो म्हणजे यजुर्वेद. पहिला वेद आहे ऋग्वेद, त्याच्यामध्ये 21 शाखा उपनिषदांच्या पाहायला मिळतात. त्याच्यानंतर दुसरा वेद येतो यजुर्वेद, आणि त्या यजुर्वेदामध्ये एकूण 109 शाखा आपल्याला पाहायला मिळतात. प्रकार वेगळे आणि शाखा वेगळ्या. आता तुम्ही म्हणसाल सर तुम्ही आता सांगितलं की 108च प्रकार आहे किंवा 108 उपनिषदांची संख्या आहे, मग त्याच्यामध्ये 109 कसं काय? असं नाही, त्याच्या शाखा वेगवेगळ्या. म्हणून या ठिकाणी यजुर्वेदामध्ये 109 शाखा आहेत. सामवेदामध्ये जवळपास 1000 शाखा आपल्याला या ठिकाणी उपनिषदांच्या असलेल्या पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो काही वेद आहे तो म्हणजे अथर्ववेद. या अथर्ववेदामध्ये एकूण 50 शाखा असलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. केवळ उपनिषद आणि त्यांचं ट्रान्सलेट बंगाली भाषेत राजाराम मोहन राय यांनी केलं एवढ्यावरच न थांबता ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी माझा व्हिडिओ जो 1 तासिकेचा आहे तो पूर्णतः पाहावा, जेणेकरून छोट्यातल्या छोट्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील. त्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे. नवनवीन ज्ञान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. नवनवीन माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे. जसे या 4 वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा आपल्याला पाहायला मिळतात, त्याच अनुषंगाने एकूण प्रमुख उपनिषदे 108 आहेत हे आपण पाहिलं. त्यापैकी प्रमुख उपनिषदे हे 11 आहेत, पण उपनिषदांची संख्या 108 आहे ही या ठिकाणी आपल्याला क्लिअर होणं गरजेचं आहे. यदा कदाचित शब्दप्रयोग मागे पुढे होऊ शकेल. माझ्याकडे पुस्तक नाहीये, पुस्तक पाहून मी सांगत नाहीये. यदा कदाचित संख्या मागे पुढे होऊ शकते, परंतु या ठिकाणी संख्या मागे पुढे होण्याचा प्रश्नच येत नाही. उपनिषदांची संख्या एकूण किती आहे? 108 आहे. प्रमुख उपनिषदे किती आहे? एकूण 11 आहे. मग ती प्रमुख उपनिषदे 11 कोणती
तर त्यामध्ये 11 उपनिषदांची नावे अशी आहेत. नंबर 1 ईश्य, नंबर 2 केन. पहिला कोणता? ईश्य. नंबर 2 केन. नंबर 3 कड. नंबर 4 प्रश्न. नंबर 5 मुंडक. उपनिषदांचे प्रमुख 8 प्रकार सांगतोय मी. नंबर 5 मुंडक. नंबर 6 मांडुक्य. नंबर 6 काय? मांडुक्य. नंबर 7 तैत्तरीय. नंबर 7 तैत्तरीय. नंबर 8 ऐतरेय. नंबर 8 ऐतरेय. नंबर 9 छंदोज्य. नंबर 10 बृहदारण्यक. आणि नंबर 11 श्वेत. असे एकूण 11 उपनिषद प्रमुख उपनिषद म्हणून या ठिकाणी आपल्याला अभ्यासावी लागतात. या सर्वांचा उल्लेख आपल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात नाहीये. फक्त राजाराम मोहन राय यांनी संस्कृत भाषेतून लिहिली गेलेली उपनिषदांचं ट्रान्सलेट किंवा उपनिषदांचं भाषांतर बंगाली भाषेमध्ये केलं, अशा प्रकारचा या ठिकाणी उल्लेख केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून याच्या खोलापर्यंत जाऊन याची माहिती या ठिकाणी कलेक्ट करणं जास्त गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून ज्या पद्धतीने राजाराम मोहन राय यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे, पुन्हा राजाराम मोहन राय याच्याकडे जाऊया. उपनिषदांच्या संदर्भात आपण क्लिअर करून घेतलं. उपनिषद म्हणजे काय समजून घेतलं. उपनिषदांची संख्या किती आहे? 108 समजून घेतली. प्रमुख उपनिषद किती आहेत? 11. त्यांची नावे काय आहेत हे सुद्धा समजून घेतलं. त्याच्यानंतर एकूण वेद किती आहेत? 4. चारही वेदांची नावं समजून घेतले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे चारही वेद आपण या ठिकाणी समजून घेतले. जसं उपनिषद समजून घेतले त्या अनुषंगाने आता याच्यानंतर आपण राजाराम मोहन राय यांच्या कार्याचा उजाळा पाहूया, किंवा त्यांनी केलेलं कार्य आणि त्या कार्याचं योगदान, त्यांनी केलेलं योगदान जे समाज सुधारण्यासाठी केलेलं आहे, जे धार्मिक सुधारण्यासाठी केलेलं आहे, जे शैक्षणिक सुधारण्यासाठी केलेलं आहे, या सर्व गोष्टी आता पुढे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. म्हणूनच एकंदरीत या ठिकाणी राजाराम मोहन राय यांच्या संदर्भात थोडक्यात जाणून घेत असताना राजाराम मोहन राय यांच्या काळातील जर परिस्थिती या ठिकाणी लक्षात घेतली तर त्यावेळेस समाज व्यवस्था पूर्णतः विस्कटलेली होती. समाजामध्ये जुन्या चालीरीती या ठिकाणी रूढ झालेल्या होत्या, रूढी परंपरा या ठिकाणी रूढ झालेल्या होत्या. अनिष्ट प्रथा, या प्रथेला खतपाणी घालण्याचं काम केलं जात असायचं. आणि या अनिष्ट प्रथेला जास्तीचं महत्त्व देण्याचं काम सुद्धा केलं जात असायचं. आणि त्या सर्व गोष्टीचा परिणाम राजाराम मोहन राय यांच्या मनावर झाला, कारण का त्यांच्याच घरी तशा प्रकारची परिस्थिती उद्भवलेली होती. आता परिस्थिती कोणती उद्भवलेली असेल? राजाराम मोहन राय यांनी वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला, त्यामध्ये हिंदू धर्माचा अभ्यास केला, बौद्ध धर्माचा अभ्यास केला, किंवा त्यांनी एकेश्वरवादाला महत्त्व दिलं, मूर्ती पूजेला विरोध केला, ईश्वर हा एकच आहे हे स्पष्टपणे ठणकावून सांगण्याचं कार्य त्यांनी केलं. या सर्व गोष्टी करत असताना त्यांच्या मनावर खऱ्या अर्थाने परिणाम केव्हा झाला तर त्यांच्याच घरातील त्यांच्या बहिणीला सती जाण्याची जेव्हा वेळ आली आणि तो प्रसंग त्यांच्या मनावर एवढा परिणामकारक ठरला
प्रसंगामुळेच या ठिकाणी सती जाण्याच्या प्रथेविरोधात आवाज उठवण्याचं काम राजा राममोहन राय यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सती जाणे ही प्रथा समाज मनावर परिणाम करणारी आहे. समाजातील स्त्रियांसाठी अतिशय विघातक स्वरूपाची प्रथा आहे. कारण तत्कालीन परिस्थिती जर लक्षात घेतली तर त्या काळामध्ये स्त्रियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अतिशय दुय्यम स्वरूपाचा होता. चूल आणि मूल एवढंच तिचं विश्व होतं. चार भिंतीच्या बाहेर तिला डोकावून सुद्धा पाहता येत नसायचं. चौकटीच्या बाहेर तिला सुद्धा स्त्रीला बाहेर जाता सुद्धा येत नसायचं. म्हणजे स्त्रीचं जीवन हे गुलामगिरीचं जीवन होतं. तशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी त्या काळामध्ये बनवण्यात आलेली होती आणि त्याच व्यवस्थेला छेद देण्याचं काम राजा राममोहन राय यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या मनावर कशा प्रकारचा परिणाम झाला. त्यांच्या बहिणीला या ठिकाणी सती जाण्याची वेळ आली आणि ही प्रथा कुठेतरी समाज विघातक आहे. स्त्रियांना त्रास देणारी आहे अशा प्रकारचा विचार राजा राममोहन राय यांच्या मनात आला. म्हणून त्यांनी त्यांच्या मनावर झालेला परिणाम आणि त्या परिणामामुळे त्यांनी उठवलेला आवाज अर्थातच सती जाण्याच्या प्रथेला विरोध. आता सती जाणे म्हणजे काय. आता काही विद्यार्थ्यांना माहिती असेल. बरेचसे विद्यार्थी होतकरू असतात, अभ्यासू असतात. काही विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले आहेत. काही विद्यार्थ्यांच्या कानावर हा शब्द सुद्धा पडलेला नसेल. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कानावर पडलेला असेल. सती जाणे म्हणजे काय. आपल्या समाजामध्ये अशा अनिष्ट प्रथा भरपूर होत्या. सती जाण्याची पद्धत होती, केश वपणाची पद्धत होती, बालविवाहाची पद्धत होती. विधवांना पुनर्विवाह करण्याची संधी दिली जात नसायची. म्हणजे अशा काही वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत. या सर्वच पद्धती समाजाला कुठेतरी त्रास देणाऱ्या पद्धती होत्या, समाजावर परिणाम करणाऱ्या होत्या किंवा समाजामध्ये एक वितुष्ट निर्माण करणाऱ्या होत्या. समाज मनावर या ठिकाणी एक वेगळं त्याचं बल निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यातून समाजाला जर बाहेर काढायचं असेल तर त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं जास्त गरजेचं होतं. आणि तो आवाज उठवण्याचं काम राजा राममोहन राय यांनी केलं आणि ते काम सती जाण्याच्या पद्धतीला विरोध करण्याचं काम केलेलं. आता सती जाणे म्हणजे काय. आता सती जाणे याचा जर अर्थ आपण जाणून घेतला तर एखाद्या स्त्रीचे पती किंवा एखाद्या स्त्रीच्या पतीचं निधन झालं असेल, मृत्यू झाला असेल तर त्या स्त्रीच्या पतीच्या प्रेतासोबत ज्यावेळेस त्याला सरणावर ठेवलं जात असायचं, त्याचं प्रेत पेटवलं जात असायचं, त्यावेळेस त्या स्त्रीला त्या पतीच्या प्रेतासोबत आत्मदहन करावं लागत असायचं. स्वतः तिला त्या ठिकाणी त्या प्रेतावर जाळून घ्यावं लागत असायचं. या प्रक्रियेला या ठिकाणी सती जाण्याची पद्धत अशी म्हटली जाते. ही प्रथा चांगली आहे का. नाहीये. या प्रथेमुळे समाज किंवा समाजामध्ये ऐक्य निर्माण होऊ शकतं का. होऊ शकत नाही. समाजावर परिणाम होऊ शकतो की नाही. होऊ शकतो. म्हणून समाजावर परिणाम होणाऱ्या अशा काही अनिष्ट प्रथा आहेत, ज्या जुन्या चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहेत, या प्रत्येक गोष्टीला छेद देण्याचं काम राजा राममोहन राय यांनी केलेलं आहे. त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम राजा राममोहन राय यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच त्यांच्या मनावर अतिशय खोलवर याचा परिणाम झालेला आहे. त्यातून ते बाहेर पडतच नव्हते. सतत त्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार की याला विरोध आपण केला पाहिजे. धर्मव्यवस्थेमध्ये अशा प्रकारचा कुठंच अर्थार्थी संबंध नाहीये, कुठंच त्याचा उच्चार नाहीये, कुठंच त्याचा उल्लेख नाहीये, तरी सुद्धा स्त्रियांना या ठिकाणी सती जावं लागतं. त्या गोष्टी त्यांच्या मनात कुठं ना कुठं खेळू लागल्या, कुठं ना कुठं त्रासदायक वाटू लागल्या. म्हणून त्यांनी या ठिकाणी विरोध करण्याचं काम राजा राममोहन राय यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं.
सती जाण्याच्या प्रथेच्या विरोधात बंड पुकारलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, किंवा ते बंद व्हावी, ही प्रथा बंद व्हावी म्हणून त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये, त्या काळामध्ये पार्शियन भाषेचा वापर केला जात असायचा, अरबी भाषेचा वापर केला जात असायचा, संस्कृत भाषेचा वापर केला जात असायचा, परंतु या सर्व भाषेत त्यांनी पत्र न लिहिता इंग्रजी भाषेत त्यांनी पत्र लिहिलं, कारण तर आपला भारत देश हा ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये होता. ब्रिटिशांची सत्ता आपल्या देशावर होती, त्यांच्या जोखडात आपण या ठिकाणी बांधले गेलेलो होतो. म्हणूनच या ठिकाणी राजाराम मोहन राय यांनी एक पत्र लिहिलं आणि ते पत्र इंग्रजी भाषेतून लिहून त्याला प्रसिद्धी सुद्धा देण्याचं काम केलं, की या प्रथेच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवला पाहिजे, ही प्रथा बंद झाली पाहिजे. या प्रथेमुळे समाज मनावर विघातक परिणाम होतोय, समाजातील स्त्रियांना यातना होत आहे, त्रासातून त्यांना पुढे जावं लागतं, किंवा त्याचा परिणाम सर्व स्त्रियांवर होतोय. या सर्व गोष्टीच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच त्यांनी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे धर्मग्रंथ वाचलेले होते किंवा स्वतः लिहिलेला आहे, वेदांत नावाचा धर्मग्रंथ त्यांनी लिहिला, किंवा कुठल्याही धर्मग्रंथामध्ये सती जाण्याची पद्धत उल्लेखित नाहीये. जसं आजचं आपण उदाहरण घ्या, आधुनिक युगामध्ये आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि संपूर्ण भारत भारतीय संविधानावर चालतो. ही सध्याची परिस्थिती आहे, परंतु पूर्वीच्या काळामध्ये धर्माच्या तत्वानुसार या ठिकाणी भारतीय लोकांची वाटचाल असायची आणि त्या धर्माच्या तत्वानुसार किंवा त्या धर्मग्रंथानुसार कुठेही उल्लेखलेलं नव्हतं की एखाद्या स्त्रीचा पती जर मृत्यू पावलेला असेल तर त्यांच्या मृत्यू किंवा त्यांच्या शवासोबत, प्रेतासोबत स्त्रीनी सुद्धा सती केलं पाहिजे, अशा प्रकारची नोंद कुठेही केलेली नाही. म्हणूनच राजाराम मोहन राय यांनी हे धर्म कर्तव्य सुद्धा नाहीये हे पटवून देण्याचं काम केलं. धर्माच्या तत्वामध्ये सुद्धा नाहीये, धर्म कर्तव्य सुद्धा नाहीये, किंवा तो नीतिमत्तेचा भाग सुद्धा नाहीये. यावर प्रकाश टाकण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलं. अर्थातच सती जाण्याच्या प्रथेला विरोध दर्शवण्याचं काम केलं, कारण त्यांनी इंग्रजी भाषेतून पत्र लिहून त्याला प्रसिद्धी सुद्धा दिलेली होती, असं आपल्याला थोडक्यात सांगता येतं. किंवा त्यांनी स्पष्टपणे उल्लेख करून दिलेला होता की सती जाणे हे धर्म कर्तव्य नाहीये किंवा धर्माच्या तत्वामध्ये नाहीये, धर्माच्या नियमामध्ये नाहीये. मग ती प्रथा का चालवायची, त्या प्रथेला खतपाणी का घालायचं, अशा प्रकारचा विचार राजाराम मोहन राय यांच्या मनामध्ये आलेला होता. म्हणूनच राजाराम मोहन राय यांनी या प्रथेच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम केलेलं होतं. अर्थातच तत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या भारताचे म्हणतोय, ज्यावेळेस राजाराम मोहन राय यांचं समाजकार्य चालू होतं, धार्मिक सुधारणा चालू होतं, सुधारणावादी विचार त्यांच्या मनात चालत असायचा, शैक्षणिक कार्य करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये येत असायचा, किंवा समाजातील अनिष्ट प्रथा हाणून पाडण्याचा प्रयत्न ते करत असायचे, त्या काळामध्ये आपल्या भारताचे गव्हर्नर कोण होते? इसवी सन 1828 मध्ये आपल्या भारताचे गव्हर्नर कोण होते? जे ब्रिटिश प्रशासनाच्या अधिपत्याखाली होते. कारण का आपला भारत देश हा ब्रिटिश सत्तेखाली होता, त्यांच्या वर्चस्वाखाली होता. त्यावेळेस आपल्या भारताचे गव्हर्नर म्हणून या ठिकाणी जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग यांच्या नावाचा उल्लेख आपल्याला करता येईल. जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग. मग या जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग
समोर जे काही इंग्रजी भाषेतून पत्र लिहिलेलं होतं, प्रसिद्धी देण्यात आलेली होती, त्याच अनुषंगाने या ठिकाणी धर्माच्या तत्वामध्ये किंवा कुठल्याही धर्म कर्तव्यामध्ये सती जाण्याच्या पद्धतीचा उल्लेख नाहीये किंवा तसा प्रकार कुठेही आढळून येत नाही, म्हणून ते सिद्ध करून दाखवण्याचं काम राजा राममोहन राय यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच त्यांनी सामाजिक सुधारणेमध्ये हा अतिशय मोठा बदल किंवा ती प्रथा बंद करणे हा मोठा हेतू सफल केल्याचं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, असं सुद्धा आपल्याला थोडक्यात सांगता येईल. कारण का तर त्यांनी समाज कार्य करत असताना या प्रथेला कडाडून विरोध करण्याचं काम केलेलं आहे. स्पष्टपणे विरोध दर्शवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे, असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगता येतं. याही बरोबर केवळ एवढ्यावरच न थांबता सती जाण्याच्या प्रथेला विरोध तर केलाच केला, ती प्रथा कायद्यानुसार बंदी घालण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि समाजामध्ये बालविवाह पद्धत सुद्धा त्या काळामध्ये होती, पडदा पद्धत त्या काळामध्ये होती. तर या बालविवाह पद्धतीला रोखण्याचं सुद्धा काम त्यांनी केलं, पडदा पद्धतीला रोखण्याचं काम सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता पडदा पद्धत माहिती असेल तुम्हाला, बालविवाह तुम्हाला माहिती असेल, शासनाने ठरवून दिलेलं आहे मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झालं पाहिजे आणि मुलाचं वय 21 वर्ष पूर्ण झालं पाहिजे. पण सरासरी संपूर्ण जगाचा विचार करत असताना बालविवाह हे मोठ्या प्रमाणात होत असतात आणि आपल्या भारताचा जर विचार केला तर भारत हा दुसऱ्या क्रमांकावर येतो आणि भारतात राजस्थानमध्ये तर सर्वात जास्त बालविवाह या ठिकाणी केले जातात. पण त्याचे परिणाम त्या मुलीच्या जीवनावर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. जर एखाद्या मुलीचं 18 वर्ष वय कंप्लीट झालं नसेल तर त्याचे अनेक परिणाम तिच्या जीवनावर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या यातना त्या मुलीला भोगायला लागतात. म्हणून बालविवाह सुद्धा या ठिकाणी बंद झाला पाहिजे किंवा त्यासाठी कायदा निर्माण झाला पाहिजे, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी राजा राममोहन राय यांनी समोर आणलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण समाज सुधारणेमध्ये त्यांनी हे काम हाती घेतलेले आपल्याला पाहायला मिळतं. समाजामध्ये जेवढ्या काही जुन्या चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहेत, अनिष्ट प्रथा आहेत, यावर कडाडून टीका करण्यासाठी त्यांनी पत्रकारितेचा सुद्धा वापर केलेला होता. पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत काही गोष्टी पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. संवाद कौमुदी नावाचं जे काही त्यांनी साप्ताहिक लिहिलं, वृत्तपत्र लिहिलं, दर 7 दिवसाला प्रकाशित होणार. तर त्या संवाद कौमुदीच्या माध्यमातून समाजावर किंवा समाजातील प्रत्येक व्यक्तीवर प्रकाश टाकण्याचं काम राजा राममोहन राय यांनी केलेलं आहे. याही पलीकडे मिरात उल अखबार हे वृत्तपत्र त्यांनी लिहिलेलं आहे. त्याही वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज सुधारणेवर आधारित विचार मांडण्याचं काम आणि समाजातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून राजा राममोहन राय यांचं कार्य इतिहासात उल्लेखनीय दर्जाचं कार्य म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं, दर्जेदार स्वरूपाचं कार्य म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. एवढेच नव्हे तर याच्याही पलीकडे राजा राममोहन राय यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत असताना सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम केलं, शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी काम केलं. आता शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना कोलकात्यामध्ये त्यांनी एका महाविद्यालयाची स्थापना केली. वेगवेगळे क्षेत्र त्यांनी निवडलेली होती. त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये धार्मिक सुधारणा केलेली आहे, सामाजिक सुधारणा केलेली आहे, शैक्षणिक सुधारणा केलेली आहे. या प्रत्येक गोष्टी करत असताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव सुद्धा आलेले आपल्याला पाहायला मिळतात. ब्राह्मण समाजाची स्थापना केलेली आहे. ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून ईश्वर हा एकच आहे आणि मूर्तीपूजा ही प्रजा आहे. म्हणजे मूर्तीपूजेला त्यांनी महत्वाचं स्थान दिलेलं नाही. ईश्वर हा एकच आहे असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे, पण मूर्तीपूजा करणे नको. म्हणून या ठिकाणी
कुठल्याही दगडाच्या देवासमोर डोकं आपटत असताना, डोकं टेकवत असताना त्या दगडात देव नाही हे आपण सिद्ध करून घेतलं पाहिजे. खऱ्या अर्थाने तूच तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार आहेस हे अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे. आपण ज्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत त्या पद्धतीने आपल्याला यश प्राप्ती मिळणार आहे. आणि जर आपण प्रयत्नच करणार नाही तर यश प्राप्ती मिळण्याचा प्रश्नच नाही आणि स्वतःच्या जीवनाचा स्वतः शिल्पकार होण्याचा प्रयत्नच नाही. मग एखाद्या दगडाच्या समोर जर 10 वेळेस आपण हात जोडले, 10 वेळेस जर आपण पाया पडले, देवा मला 12 90% पडू द्या, मी तुम्हाला 100 रुपये वाहतोय किंवा 1.5 किलो पेढे वाटतोय, 1.5 किलो पेढे वाटल्याने 12 90% पडत नाही. 100 रुपयाची माळ घातल्याने किंवा पुष्पहार 100 रुपयाचा हार घातल्याने या ठिकाणी 90% पडत नाही. त्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो, त्यासाठी स्वतःला झिजवावं लागतं, अभ्यासासाठी डोळे फोडून घ्यावे लागतात. तेव्हा कुठे आपल्याला 90% मार्क्स मिळालेले पाहायला मिळतात. म्हणून राजाराम मोहन राय यांनी मूर्ती पूजेला विरोध केलेला आहे. मूर्ती पूजेला महत्व दिलेलं नाही. कारण आपल्या देशामध्ये हजारो मूर्ती आहेत, 33 कोटी देव आहेत. प्रत्येक गावाकडे 33 कोटी देव आपल्याला पाहायला मिळतात आणि ते सर्व देव दगडातच पाहायला मिळतात. हा ईश्वर एक आहे, ईश्वरावर सर्वांची भावना असली पाहिजे, हे सत्य आहे. पण दगडात देव नाही हेही तेवढं सत्य आहे. कारण का दगडात देव नाही अर्थातच मूर्ती आहे आणि त्या मूर्तीची पूजा राजाराम मोहन राय यांच्या मते प्रजा आहे. म्हणजे मूर्ती पूजा करणे उचित नाहीये असं या ठिकाणी राजाराम मोहन राय यांनी सांगितलेलं आहे. आणि जर मूर्ती पूजा आपण करत बसलो तर या ठिकाणी आपला स्वतःचा विकास होणं अपेक्षित नाहीये असं सुद्धा राजाराम मोहन राय यांनी या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणून ईश्वर हा एकच आहे, प्रत्येकाचा ईश्वर वेगळा नाहीये. जसं इस्लाम धर्मामध्ये सर्व इस्लाम धर्मीयांना अल्लाह एकच असतो. इस्लाम धर्मामध्ये वेगवेगळे देव आहेत ना, फक्त आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत. पण इस्लाम धर्मामध्ये वेगवेगळे देव नाहीत, सर्वांसाठी अल्लाह हा एकच भगवान ते समजत असतात, देव समजत असतात. सर्वजण म्हणत असतात हम अल्लाह के बंदे. परंतु आपल्या 33 कोटी देवामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचा या ठिकाणी अर्थार्थी संबंध येतो. बौद्ध धर्म म्हटलं की बौद्धांचा विचार वेगळा, त्यांचं तत्वज्ञान वेगळं, त्यांचं दैवत्व वेगळं. हिंदू धर्म म्हटलं की हिंदू धर्माचं तत्वज्ञान वेगळं, त्यांचा धर्म वेगळा किंवा त्यांचा धर्मग्रंथ वेगळा, त्यांचं दैवत्व वेगळं. आणि हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव येतात. म्हणून ह्या सर्व गोष्टीला विरोध करण्याचं काम, छेद देण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. असा आपल्याला थोडक्यात सांगता येईल. अर्थातच त्यांनी जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या सभा स्थापन केलेल्या होत्या, ब्राह्मण समाजाची स्थापना केली, यासोबतच आत्मीय सभेची स्थापना केलेली होती. तर त्या सभेच्या माध्यमातून सर्व धर्माची जी तत्वे आहेत ती सर्व धर्माची तत्वे समान आहेत किंवा नाही याचा शोध घेण्याचं काम सुद्धा राजाराम मोहन राय यांनी केलं. आता हिंदू धर्माचं तत्वज्ञान कसं किंवा त्यांची तत्वे कोणती, इस्लाम धर्माची तत्वे कोणती, बौद्ध धर्माची तत्वे कोणती, ख्रिश्चन धर्माची तत्वे कोणती, यांच्यामध्ये समानता आहे किंवा नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न राजाराम मोहन राय यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणूनच त्यांनी तो शोध घेण्यासाठी ब्राह्मण समाजाची स्थापना इसवी सन 1828 मध्ये केली. ही आपण कालच्या दशकामध्ये उलगडा करून दिलेला होता. ब्राह्मण समाजाची स्थापना कधी केलेली होती? इसवी सन 1828 मध्ये केलेली होती. आणि त्या ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं होतं ईश्वर हा केवळ आणि केवळ एकच आहे, प्रत्येकाचा देव वेगळा नसतो. हा लोकांनी देव वाटून घेतलेली आहे, तशी व्यवस्था या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे.
ज्या ठिकाणी आर्थिक सोर्स जास्त असतो ते सर्व देव उच्चवर्णीयांकडे असतात. ज्या ठिकाणी आर्थिक सोर्स नसतो ते सर्व देव अतिशय खालच्या वर्गातल्या लोकांकडे असतात. आता त्याचं उदाहरण जर आपल्याला सांगायचं असेल, आर्थिक सोर्स सर्वात जास्त कुठे येतो आपल्या देशाचा जर आपण विचार केला तर आर्थिक सोर्स हा तिरुपती बालाजी किंवा महालक्ष्मी मंदिर किंवा तुळजामाता मंदिर किंवा बौद्ध गया या ठिकाणी आर्थिक सोर्स मोठ्या प्रमाणात आहे. ते सर्वच देवस्थान उच्चवर्णीयांच्या ताब्यात असतात आणि ज्या ठिकाणी आर्थिक सोर्स काहीच नसतो, 1 रुपया सुद्धा नसतो, ते सर्व देव किंवा देवस्थान अतिशय खालच्या वर्गातल्या लोकांकडे असतात, ज्यांना शूद्र समजलं जातं. मग त्यामध्ये महाकाली मंदिर असेल, मरेई असेल, पोचम्मा असेल, खंडोबा असेल, त्या ठिकाणी आर्थिक सोर्स नसतो. म्हणून या ठिकाणी आपल्या भारतामध्ये हिंदू धर्मानुसार प्रत्येकाचे देव हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. परंतु याला छेद देण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलेलं आहे. राजाराम मोहन राय यांनी स्पष्टपणे विरोध केलेला आहे. ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून त्यांनी ईश्वर हा केवळ एकच आहे हे स्पष्टपणे सांगून देण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच आणि त्या ईश्वराला प्रसन्न आपल्याला जर करायचं असेल, ईश्वर हा एकच आहे, परंतु त्या ईश्वराला आपल्याला प्रसन्न जर करायचं असेल तर प्रसन्न करण्यासाठी कुठलीही मूर्ती पूजा करायची गरज नाही, कुठल्याही दगडाची पूजा करायची गरज नाही, कुठल्याही मूर्तीची पूजा करायची गरज नाही. अशा प्रकारचा विचार राजाराम मोहन राय यांनी स्पष्टपणे सांगण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तशा प्रकारच्या कार्यामुळेच या राजाराम मोहन राय यांना सामाजिक सुधारणावादी प्रणेते म्हणून ओळखले जाते. आधुनिक काळातील सामाजिक सुधारणेचा प्रारंभ जर कोणी केलेला असेल तर ते केवळ आणि केवळ राजाराम मोहन राय यांच्या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो, असं सुद्धा आपल्याला थोडक्यात म्हणता येतं. अर्थातच याच्याही पलीकडे राजाराम मोहन राय यांच्या संदर्भात जाणून घेत असताना अमेरिका खंडामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश आहेत, त्यामध्ये स्पॅनिश असेल किंवा वसाहती साम्राज्य असेल, तर या साम्राज्य विरोधामध्ये ज्या काही चालीरीती त्या ठिकाणी चालत असायच्या, तर त्या चालीरीती आणि स्वतंत्र चळवळी, या स्वतंत्र चळवळीची दखल घेण्याचं काम किंवा दखल घेऊन तिला पाठिंबा देण्याचं जे काही काम त्यांनी केलेलं होतं किंवा पाठिंबा दर्शवलेला होता, तर तो पाठिंबा देण्याचं काम सुद्धा राजाराम मोहन राय यांनी केलेलं होतं. म्हणूनच या ठिकाणी इसवी सन 1830 साली जे काही मुघलांचा बादशाह होता, मुघल साम्राज्याचा जो काही बादशाह होता, जो दुसरा बादशाह म्हणून याला ओळखला जातो, मुघलांचा दुसरा बादशाह, त्या दुसऱ्या बादशहाने राजाराम मोहन राय यांना राजा ही उपाधी दिलेली होती. त्याच्यापूर्वी राजा हे नाव नव्हतं. या मुघलांचा दुसरा बादशाह, त्या बादशहाने राजा ही त्याला पदवी दिलेली होती आणि राजा ही पदवी किंवा किताब दिल्याच्या नंतर तेव्हापासून राजाराम मोहन राय यांना राजाराम मोहन राय या नावाने ओळखलं जाऊ लागलं, असा आपल्याला थोडक्यात सांगता येतं. कारण का तर त्यांनी वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन सुद्धा अभ्यास करण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं, असं सुद्धा आपल्याला थोडक्यात सांगता येईल. अर्थातच इंग्लंडला सुद्धा ते 2 वर्ष जाऊन राहिलेले होते.
जसं सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी हिंदू धर्म शिकण्यासाठी काशीला गेलेले होते. हिंदू धर्माचा अभ्यास पूर्ण केल्याच्या नंतर बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी तिबेटला गेलेले होते. म्हणजे वेगवेगळ्या धर्माचा त्यांनी अभ्यास केला. त्याच अनुषंगाने ते इंग्लंडला सुद्धा 2 वर्ष जाऊन राहिलेले होते. इंग्लंडला गेल्याच्या नंतर तिथं जाऊन त्या ठिकाणची पूर्ण विचारसरणी, आचारविचाराची देवाणघेवाण केली. इंग्लंडचे रीतिरिवाज समजून घेतले. भारताचे किंवा हिंदुस्थानचे रीतिरिवाज त्या ठिकाणच्या लोकांना त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता ते फ्रान्सला सुद्धा गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि फ्रान्सला गेल्याच्या नंतर फ्रान्सवरून ते जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी भारतात आल्याच्या नंतर भारतीय लोकांना त्या ठिकाणच्या टोटल परंपरा किंवा त्या ठिकाणचा विज्ञानवाद, त्या ठिकाणची प्रगती, त्या ठिकाणचा विकास किंवा त्या ठिकाणची संस्कृती आपल्या भारतीयांना सांगण्याचं काम किंवा देण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच संपूर्ण युरोप आपल्या भारतीयांना समजून सांगण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलेलं. आपल्या देशामध्ये जशी जुनी पद्धत आहे, जुन्या चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहेत, अनिष्ट प्रथा आहेत, ह्या सर्व प्रथा इंग्लंडमध्ये किंवा युरोपमध्ये किंवा फ्रान्समध्ये अर्थातच युरोप खंडामध्ये कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. त्या ठिकाणी या घटनेला महत्त्व दिलं जात नाही, खतपाणी घातलं जात नाही. परंतु आपल्या देशामध्ये जुन्या चालीरीतीला खतपाणी घातलं जातं, रूढी परंपरेला खतपाणी घातलं जातं, श्रद्धा अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातं. आज 21व्या शतकामध्ये भारत वाटचाल करत असला तरीही ग्रामीण भागामध्ये काही मोजक्या लोकांमध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला मिळते. आजही होमयज्ञ आपल्या ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतात. आजही बली देण्याचं काम ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतं. आजही पूजा अर्चा मोठ्या प्रमाणात केलेली आपल्याला पाहायला मिळते. आजही देवदेवतेला नवस बोललेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण का तर ही श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा भाग आहे. आजही खेड्यापाड्यामध्ये अनिष्ट प्रथा पाहायला मिळतात. मग त्यामध्ये करणी असेल, भानामती असेल, भुताटकी असेल, म्हणजे या सर्व गोष्टीला खतपाणी घालण्याचं काम केवळ भारतात केलं जातं. परंतु युरोप खंडामध्ये इंग्लंड सारख्या देशात किंवा फ्रान्स सारख्या देशात किंवा अमेरिकेमध्ये कुठल्याही देशामध्ये या जुन्या चालीरीतींना अनिष्ट प्रथेला खतपाणी घातलं जात नाही. म्हणून त्या ठिकाणची संस्कृती आणि भारतीय संस्कृती याच्यामध्ये कशा प्रकारचा फरक आहे हे पटवून देण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच आचारविचाराची देवाणघेवाण करण्याचं काम सुद्धा राजाराम मोहन राय यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच युरोप सोबत हिंदुस्थान सुद्धा या ठिकाणी समजावून सांगण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं असं या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल. कारण का तर याच राजाराम मोहन रायाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याच्या माध्यमातून राजाराम मोहन राय यांनी ज्या पद्धतीने कार्य केलेलं आहे तर त्या केलेल्या कार्याच्या माध्यमातून आधुनिकतेची पायाभरणी करण्याचं काम सुद्धा राजाराम मोहन राय यांनी केलं असं म्हटलं तरी या ठिकाणी वापर होणार. आधुनिक सामाजिक सुधारणेचा प्रणेता म्हणून राजाराम मोहन राय यांच्याकडे पाहिलं जातं. आधुनिक सामाजिक सोबतच धार्मिक सुधारणेचा, शैक्षणिक सुधारणेचा प्रणेता म्हणून सुद्धा राजाराम मोहन राय यांच्याकडे पाहिलं जातं असं आपल्याला एकदम थोडक्यात सांगता येतं. कारण का तर त्यांच्या लेखनामधून आणि त्यांच्या कार्यामधून या सर्व गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत. त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे, जे काही त्यांनी पत्रकारिता केलेली आहे किंवा त्यांनी जेवढं काही मोठं कार्य केलेलं आहे त्या प्रत्येक कार्यामधून सर्वच गोष्टीवर आपल्याला उजाळा टाकता येतो, प्रकाश टाकता येतो. म्हणूनच त्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन किंवा प्रेरणा घेऊन किंवा मोटिवेट होऊन मानव धर्म सभेची सुद्धा स्थापना या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आत्मीय सभा असेल, मानव धर्म सभा असेल किंवा ब्रह्मो समाज असेल,
अशा ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत किंवा सभा आहेत, तर या सभेच्या माध्यमातून किंवा याही सोबत नंबर 1 ब्राह्मो समाज, नंबर 2 आत्मीय सभा, नंबर 3 मानवता सभा, मानवता धर्म सभा आणि नंबर 4 परमहंस सभा, अशा ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना असतील किंवा सभा असतील आणि याही सोबत ज्ञानप्रसार एक सभा आहे, तर या ज्ञानप्रसार सभा सुरू करून त्यांनी समाजातील प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय दर्जाचं काम करण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, धार्मिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, आर्थिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात सुधारणावादी विचार करण्याचं काम राजा राममोहन राय यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं, असं या ठिकाणी आपल्याला थोडक्यात सांगता येईल. याच्यानंतरचा उर्वरित राहिलेला भाग आपण उद्याच्या तासिकेमध्ये पाहूया. अर्थातच उद्याच्या तासिकेमध्ये धार्मिक आणि सुधारणावादी चळवळी हा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे. धार्मिक आणि सुधारणावादी चळवळी हे आपण उद्याच्या तासिकेमध्ये पाहूया. आज इथेच थांबूया. पुनश्च एकदा विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देतोय आणि पुनश्च एकदा मी आव्हान करतोय, माझा जर व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इतिहासातील अतिशय छोट्यातल्या छोट्या गोष्टी किंवा बाबी तुमच्यापर्यंत पोहोचतील याची दक्षता घेण्याचं काम मी या ठिकाणी करेल. इथंच थांबतोय. धन्यवाद. जय क्रांती.